नमस्कार मंडळी, आज आपण बनवूया हॉटेलसारखी मस्त अशी गव्हाची तंदुरी रोटी. ही रोटी करायला खूप सोपी आहे. शिवाय चवीलाही खूप छान लागते आणि खूप पटकन होते. तुम्ही पण नक्की बनवून बघा. चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. रोटी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे 2 कप गव्हाचं पीठ. आता तुम्हाला किती रोटी बनवायची त्याप्रमाणे पीठ घ्या. गव्हाचं पीठ घेतलं की त्यामध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालायचा आहे. 1 चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायची, अर्धा चमचा आपल्याला साखर घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि 3 मोठे चमचे आपल्याला दही घ्यायचे. दही घातल्यानंतर आपल्याला पिठामध्ये सगळं साहित्य चांगलं मिसळून घ्यायचे. आपलं सगळं साहित्य मिसळून झाले. आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ मळून घेऊया. हे पीठ आपल्याला जास्त घट्ट किंवा जास्त पातळ करायचं नाहीये. आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्याप्रमाणेच आपल्याला हे पीठ मळून घ्यायचंय. हे बघा आपलं पीठ मळून झाले. आता पिठाला थोडंसं तेल लावून घेऊया आपण आणि तेल लावून झाले की पिठावर 1 तास झाकण ठेवून आपण पीठ बाजूला ठेवून द्यायचे. हे बघा 1 तास झाले. आता पीठ आपलं छान भिजले. आता आपण पीठ पुन्हा थोडंसं चांगलं असं मळून घेऊया. हे बघा तुम्ही पाहू शकता पिठाला कशी अशी छान अशी जाळी आली. पीठ चांगलं मळून मळून घ्यायचंय आपल्याला. हे बघा पीठ मळून झालं की पिठाचा एक गोळा घ्यायचा आपल्याला. रोटी आपल्याला सुक्या पिठावर लाटून घ्यायची, कारण रोटी लाटताना चिटकू शकते लाटण्याला, म्हणून आपण सुक्क पीठ लावून रोटी लाटून घेऊया. हे बघा रोटी आपली लाटून झाली. ही रोटी पातळ नाही लाटायची, थोडी जाडसरच ठेवून घ्यायची. आता रोटी लाटून झाली की आपल्याला ज्या कांद्याच्या काळ्या बिया भेटतात त्या बिया टाकून घ्यायच्या. तुम्हाला जर कांद्याच्या बिया आवडत नसतील तर तुम्ही नाही घेतल्या तरी चालतील. कांद्याच्या बिया आणि थोडीशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर लावून घेते. तुम्हाला कांद्याच्या बिया आवडत नसतील तर थोडीशी कोथिंबीर चिरलेली अशी पसरून घ्या. आता कोथिंबीर आणि कांद्याच्या बिया चिटकण्यासाठी पुन्हा थोडंसं लाटणं फिरवून घ्यायचं आपल्याला. रोटी आपली तयार झाली. आता आपल्याला जी तव्यावर बाजू टाकायची त्या बाजूला आपल्याला ब्रशने असं पाणी लावून घ्यायचंय. पाणी लावल्यामुळे रोटी तव्याला चांगली चिटकून राहते. त्यामुळे सगळ्या रोटीला व्यवस्थित आपल्याला पाणी लावून घ्यायचंय. रोटीला पाणी लावून झाले आणि मी लोखंडी तवा गॅसवर गरम करायला ठेवला होता. तव्यावर अशी रोटी टाकून घ्यायची आणि हाताने थोडीशी दाबून घ्यायची. हे बघा रोटी टाकून घेतली की रोटीला छान अशी फुलली, तुम्ही पाहू शकता. आता रोटी आपल्याला 5 मिनिटं मध्यम गॅसवर चांगली भाजून घ्यायची. रोटी चांगली भाजली की आपल्याला तवा डायरेक्ट गॅसवर असा पालता करून छान अशी रोटी सगळीकडून भाजून घ्यायची. हे बघा 2 ते 3 मिनिटात व्यवस्थित रोटी छान भाजली जाते. आपली रोटी व्यवस्थित भाजून झाली. आता आपण रोटी काढून घेऊया आणि रोटी खालच्या बाजूने छान भाजली, तुम्ही पाहू शकता. आता रोटी भाजून झाली की तुम्हाला तूप आवडत असेल तर तूप लावून घ्या. तुम्हाला जर बटर आवडत असेल तर तुम्ही बटर लावून घ्या. मी इथं रोटीला तूप लावून घेते आणि बाकीच्या सगळ्या रोट्या मी अशाच बनवून घेतल्यात आणि बाकीच्या सगळ्या रोट्यांनाही मी तूप लावून घेते. ही रोटी तुम्ही पनीरची भाजी, बटाटा वाटाण्याची भाजी कशाबरोबर खाल्ली तरी चवीला छान लागते. मी इथे वाटाणा आणि बटाट्याची मस्त अशी भाजी बनवलेली आहे आणि आपल्या सगळ्या रोट्या बनवून झाल्यात. नक्की बनवून बघा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.